सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. डोक्यावर कर्ज असणे हे आता अगदी नॉर्मल गोष्ट झालेली आहे. कारण बघा, आपली आताची जी पिढी आहे त्या पिढीला काही ना काहीतरी कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही. कारण महागाई खूप झालेली आहे. मग आपल्या आजारपणासाठी आपल्याला नवीन घर पाहिजे असेल तरीही, एखादी प्रॉपर्टी पाहिजे असेल तरीही, लहान सहान गोष्टीसाठी कर्ज हे घेतले जातं. अगदी नवीन पिढी अगदी कर्जाने ग्रासलेली आहे ना, आहेच. परंतु आपल्या आधीची पिढी म्हणजे आपले आई वडील, आजी आजोबा, कदाचित आपल्या आई वडिलांवर सुद्धा कर्ज असेल, परंतु आपले आजी आजोबा बघा, त्यांच्यावर कुणाचेही अगदी सहज असे कर्ज नसायचे. कारण त्यावेळेला तसे दिवस नव्हते आणि शक्यतो लवकर कोणी कर्ज घेत नव्हतं. आणि आता आपण काय करतो, तर अगदी सगळ्या काही गोष्टी आपल्याला फास्ट हव्या आहेत आणि आपण त्यामुळे कर्ज घेत राहतो. आणि कधी कधी काही लोकांबरोबर तर असं घडतं की कर्ज घेतलं की ते फेडण्यासाठी दुसरं एक कर्ज, ते फेडण्यासाठी तिसरं एक कर्ज, म्हणजे इतकं कर्ज होत जातं की कर्जातून मुक्तच होत नसतात. आणि अशा कर्जातून जर का तुम्हाला मुक्तता मिळत नसेल, तुम्हाला या संकटातून जर का बाहेर निघायचं असेल, तर संकष्टीच्या दिवशी मी जो उपाय सांगते, मी जी सेवा सांगते, ती सेवा करून पहा. नक्कीच ह्या कर्जातून तुमची सुद्धा मुक्ती होईल. परंतु तत्पूर्वी तुम्हाला एक मी टीप द्यायला देते, ती नक्की व्यवस्थितपणे आचरणात आणा. बघा, कर्ज तेवढेच घ्या जेवढे आपल्याला कर्ज फेडता येईल. अवाक्याच्या बाहेर ज्यावेळेला तुम्ही कर्ज घ्याल त्यावेळेला कर्जावर कर्ज घेत चलाल आणि तुम्ही कर्जग्रस्त व्हाल. त्यामुळे कर्ज घ्या, परंतु कर्ज फेडता येईल एवढंच घ्या. आता विषयाकडे वळूया. आता बघा, आपण संकष्टीच्या दिवशी, उद्या संकष्टी आहे, रविवारची संकष्टी चतुर्थी आलेली आहे. अत्यंत सुंदर आणि खास आणि प्रभावशाली दिवस असतो. आपण कुठल्याही संकटातून मार्ग काढण्यासाठी गणपती बाप्पांची म्हणजे विघ्नहर्ता, अत्यंत सर्वांची लाडाची देवता म्हणजे गणपती बाप्पा. तर ह्या गणपती बाप्पांना उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळीच उठायचं आहे, छानपैकी आंघोळ घालायची आणि गणपती बाप्पांना सुद्धा अभिषेक घालायचा. तुम्ही ज्या पद्धतीने पूजा गणपती बाप्पांची करत असाल त्या पद्धतीने पूजा करा, अगदी तुमच्या मनाला जशी भावेल तशी. आता त्यानंतर काय करायचं, एक तुपाचा दिवा लावायचा. ही सेवा तुम्हाला सकाळी करता आली सकाळी करा, संध्याकाळी करता आली तर संध्याकाळी करा. कामाचे दिवस आहेत, काम झालं पाहिजे आणि त्यानंतर आपली सेवासुद्धा झाली पाहिजे, एवढाच महत्त्व आहे ह्या सेवेला सुद्धा आणि आपल्या कामाला सुद्धा. आता काय करायचं, छानपैकी एक तुपाचा दिवा लावायचा. लाल फूल आणि जर दुर्वा असतील तर नक्कीच तेही अर्पण करा आणि अगदीच काही नसेल घरात तर साखरेचा तरी नैवेद्य अर्पण करा. आता देव हा भावाचा प्रेमाचा भुकेला आहे, ना की आपल्या अन्नपदार्थाचा. तर आता काय करायचं, एक तुपाचा छानपैकी दिवा लावायचा आणि आपण एक आसन घेऊन बसून जायचं गणपती बाप्पांच्या आपल्या देवघराच्या समोर. त्यानंतर तुम्हाला एक स्तोत्र म्हणायचं आहे. ते स्तोत्र तुम्ही रोजही म्हणू शकता किंवा तुम्ही संकष्टीच्या दिवशी तुम्ही संकल्पयुक्त संकल्पसुद्धा करून तुम्ही सेवा करू शकता. बघा, तुमची इच्छा. आता काय करायचं आहे, ऋणमोचन महागणपती स्तोत्र, ऋणमोचन महागणपती स्तोत्र, हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. बघा, ह्या स्तोत्राची ताकद एवढी आहे की तुम्हाला ह्या स्तोत्र तुम्ही ज्या वेळेला म्हणाल त्यानंतर तुम्हाला कुठून ना कुठून तरी पैसा येईल. तुमच्या यशाची पायरी तुम्ही नक्कीच चढाल आणि कर्जातून मुक्त व्हाल. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.